माझा राजकीय प्रवास हा समाजसेवेतून सुरू झाला. मी नेहमीच महिला सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायाच्या कार्यात सक्रिय होते. हा ICU म्हणजे कसं आहे की ससून ज्या मध्यमवर्गीयांना ससूनलाही जायचं नाही आणि रुबी जहांगीरला जायचं नाही, तिथे हा आमचा ICU परफेक्ट उभा राहतो. की अगदी माफक दरात आमच्या ICUमध्ये उपचार केले जातात. आमची टीम चांगली आहे. जे माझे मतदार आहेत त्यांना मी आवर्जून सांगेन की मी वचन देणारी नाही, तर काम करून दाखवणारी कार्यकर्ते आहे. मी काम करून दाखवणारी लोकसेवक होईन. मतदारही आमच्यावर विश्वास ठेवतात की आम्ही चांगलं काम करून दाखवू. मी एक महिला आहे म्हणून दादांनी मला महिलांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी दिली आहे. नमस्कार, मी ज्ञानेश्वर चौतमल. निवडणुकांचा सगळा धोराळा सुरू आहे आणि याच सगळ्या धामधुमीत आपण वेगवेगळ्या उमेदवारांसोबत संवाद साधतोय. पुणे महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून या सगळ्या शहरात वेगवेगळ्या प्रभागांमध्ये कशा पद्धतीनं उमेदवारांची तयारी सुरू आहे, याच सगळ्या उमेदवारांसोबत बातचीत करत असताना आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये प्रभाग क्रमांक 24च्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार पूनमताई काळोखे. नमस्कार ताई आणि स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. मलाही खूप आनंद होत आहे की मी इथे आली तुमच्या स्टुडिओ. तुम्ही बोलवल्याबद्दल तुमचे धन्यवाद. या सगळ्या आत्ताच्या धामधुमीमध्ये की अनेक पिढीजात परंपरेतून येणारे पारंपरिक ज्यांची राजकारणाची पार्श्वभूमी असलेले अनेक उमेदवार आम्ही पाहतो. एकीकडे वंशपरंपरागत चालत आलेलं राजकारण घरातलं पिढ्यानपिढ्या तेच तेच लोक आपल्याला राजकारणात दिसतात. दुसरीकडे मात्र तुमच्या बाबतीत जेव्हा आम्ही विचार करत होतो तेव्हा ही तुमची पहिली निवडणूक आहे. आणि अशा पद्धतीनं पहिली निवडणूक असताना तुम्ही राजकारणात आलात कशात? म्हणजे तुम्हाला असं का वाटलं की आपण राजकारणात आलं पाहिजे, निवडणूक लढवली पाहिजे? हे कुठे क्लिक झालं? याची सुरुवात कशी झाली? माझा राजकीय प्रवास हा समाजसेवेतून सुरू झाला. मी नेहमीच महिला सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायाच्या कार्यात सक्रिय होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारधारा, साहेबांचं नेतृत्व आणि अजितदादांची प्रगतिशील दृष्टी, तसेच माझे मिस्टर विनोद रमेश काळोखे ह्यांचं मार्गदर्शन, त्यांनी 20 वर्ष सातत्याने पक्षाचं आणि समाजाचं काम केलं आहे. त्यांचा संघर्ष मी जवळून पाहिला आहे. आपण समाजाचे देणे लागतो ही भावना मुळी त्यांनीच माझ्या मनात रुजवली. मी एक गृहिणी आहे. मी त्यांच्या मागे उभी होते. परंतु मला असं वाटतं की आता जनतेने मला संधी द्यावी, नवीन लोकांना संधी द्यावी आणि मी त्या संधीचं सोनं करेन. या सगळ्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार या पक्षासोबत कसे जोडला गेलात तुम्ही? म्हणजे अनेक वेगवेगळे आपण राजकारणामध्ये पर्याय पुण्यात पाहत असताना दादांच्या राष्ट्रवादीसोबतच तुम्हाला जावंसं किंवा दादांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवावी असं वाटण्याचं काय कारण? मी ते सांगितलं ना की माझे मिस्टर गेली 20 वर्ष पक्षाशी एक निष्ठेने कार्यरत आहे. त्यांना मी पाहत आले आणि साहेबांचं नेतृत्व, पार्टीची विचारधारा आणि अजितदादांची प्रगतिशील दृष्टी, ह्या गोष्टींमुळे मी पार्टीशी जोडले गेले. जिथे तुम्ही आता उमेदवार म्हणून उभे आहात तिथल्या या सगळ्या भागातली प्रभाग क्रमांक 24 मधली कशा पद्धतीनं तुम्हाला सद्यस्थिती दिसते आणि या सगळ्या आत्ताच्या प्राप्त परिस्थितीत जे तुमचे सगळे मतदार आहेत त्यांना तुम्हाला या सगळ्या परिस्थितीबद्दल काय सांगावं असं वाटतंय? जे माझे मतदार आहेत त्यांना मी आवर्जून सांगेन की मी वचन देणारी नाही, तर काम करून दाखवणारी कार्यकर्ते आहे. मी काम करून दाखवणारी लोकसेवक होईन. आणि प्रभागात फिरताना मला जाणवतं की काय आहे प्रभागातील समस्या वगैरे. मी सामान्यच आहे, सामान्य नागरिकांप्रमाणेच माझी विचारधारा आहे. मला मूलभूत सुविधा हे करायचे आहेत लोकांसमोर, लोकांचे सगळे प्रश्न. बरं, हे सगळं मान्य आहे. पण तुम्ही आता जेव्हा या सगळ्या लोकांसाठी मूलभूत सगळ्या गोष्टी अडचणी सोडवणार असं म्हणता, तेव्हा तुमची काहीतरी एखादी योजना, तुमचं काही म्हणून जे उमेदवार म्हणून असलेलं काही विजन, या लोकांसाठी जे तुम्हाला काही करायचं काम किंवा या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकांना आता तुम्हाला शब्द तर द्यावा लागेल की निवडून आल्यानंतर आम्ही हे तुमच्यासाठी करणार आहोत, तर काय करणार आहात तुम्ही लोकांसाठी? 2026ची जी निवडणूक आहे ती मी पदासाठी नाही, तर सामान्य माणसांमध्येच प्रत्यक्ष बदल घडवून आणण्यासाठी लढत आहे. आणि उद्दिष्ट म्हणताल तर मला महिला आणि युवकांचं सक्षमीकरण करायचं आहे. तसेच आरोग्य आणि शिक्षण यावर भर द्यायचा आहे. आरोग्याच्या बाबतीत बोलताल तर आम्ही 2022 साली कमला नेहरू हॉस्पिटल येथे ICU उभारलं आहे. तिथे आत्तापर्यंत 2000पेक्षा जास्त रुग्णांनी त्याचा लाभ घेतला आहे. हा ICU म्हणजे कसं आहे की ससून ज्या मध्यमवर्गीयांना ससूनलाही जायचं नाही आणि रुबी जहांगीरला जायचं नाही, तिथे हा आमचा ICU परफेक्ट उभा राहतो. की अगदी माफक दरात आमच्या ICUमध्ये उपचार केले जातात. आमची टीम चांगली आहे. औषध उपचार म्हणताल तर आणि तिथे वेगवेगळ्या योजनाही लागू पडतात. शहरी गरीब कार्ड लागू पडतं.
महात्मा गांधी योजना सर्व म्हणजे व्यवस्थित ICU हा रुग्णांसाठी उभारला गेला आहे. तुम्ही महिलांचा विशेषतः उल्लेख केला, तर महिला सक्षमीकरणाच्यासाठी म्हणून तुम्ही काय तयारी केली आहे? कशा पद्धतीनं काम करणार आहात? आणि काही काम केलंय का यापूर्वी त्या हो, सगळ्या हो. दृष्टिकोनातून? माझा एक बचत गट आहे, ऊर्जा बचत गट. त्या माध्यमातून आम्ही कामं केलेली आहेत. महिलांना आनंद देणाऱ्या गोष्टी लाईक हळदी-कुंकू म्हणा, गरबा, भोंडला असे आम्ही कार्यक्रम करतो दरवर्षी. आणि महिलांच्या ज्या मी एक महिला आहे म्हणून मला महिलांच्या समस्या लगेच जाणवतात. त्याच्यावरही आम्ही काम केलं आहे. बरं. आणि प्रतिसाद कसा मिळतो? एकूण ह्या सगळ्या आत्तापर्यंतच्या केलेल्या कामानंतर तुमचा कसा प्रभाव आहे मतदारांवर तुमच्या? मतदारांवर प्रभाव तर आहे चांगला आणि आपण म्हणतो की अ, समाजसेवेला विधायकाची जोड लागते. तर मला आता ते करायचं आहे की आपण जेव्हा समाजसेवा करतो तेव्हा खूप संघर्ष करावा लागतो. तर आपल्याला पद मिळालं तर त्या पदाचा आपण उपयोग करून नागरिकांच्या समस्या सोडवू शकतो. तसं KM रुग्णालयाचा उल्लेख केला, नाही, तर कमला नेहरू. कमला नेहरूचा जसा उल्लेख केला, तसा या सगळ्या संदर्भानं कशा पद्धतीनं सुधारणेची गरज वाटते तुम्हाला? रुग्णालयांच्या संदर्भानं किंवा अन्य जे मुद्दे आहेत, जे लोकांच्या अत्यंत रोजच्या आयुष्याशी निगडीत आहेत, ते कसे सुधारावेत? उदाहरणार्थ रुग्णालयाच्या भूमिकेतून आपण विचार केला तर ती फारच अत्यंत गरजेची असलेली गोष्ट आहे. तिथे सगळ्यात आधी सुधारणा होणं गरजेची असते, अशी लोकांची भावना आहे. तर तिथे काय सुधारणा होणं अपेक्षित आहे असं तुमचं मत? नाही, प्रश्न बरोबर आहे. रुग्णालयात रुग्ण आणि नातेवाईकांना खूप त्रास सहन करावा लागतो. म्हणजे स्वच्छतेपासून औषध उपचार मिळेपर्यंत त्यांना भयंकर गोष्टींना म्हणजे आपण म्हणतो की औषधांसाठी पैसे नसतात किंवा काही असतात असे त्यांचेही प्रॉब्लेम्स असतात की त्या आम्ही सोडवू शकतो. हे सगळे प्रश्न जेव्हा आपण मांडतो, तेव्हा सगळ्यात महत्त्वाची कुठली लोकांची अडचण असते ती पाणी असेल, रस्ते असतील. बरोबर. हे सगळे प्रश्न जेव्हा तुम्ही मतदारसंघामध्ये फिरता, तुमच्या प्रभागामध्ये फिरता, तेव्हा ते सोडवण्यासाठीचं म्हणून काही व्हिजन, त्याच्याबद्दल जो काही तुम्ही विचार केला, तो काय नेमका विचार आहे? कशा पद्धतीनं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी वर्कआउट करणार असं तुम्ही ठरवलंय? बरोबर. रस्त्यांची जी दुरावस्था आहे आमच्या भागातही आहे. रस्ते खराब आहेत, पाण्याची अनियमितता आहे, गटारांची अस्वच्छता आहे. अशा गोष्टींवर मी स्वतः लक्ष देणार आहे. मी जे बोलते आहे ते मी आधीही करून दाखवलेलं आहे. म्हणून मी बोलते आहे की या गोष्टींवर भर नक्कीच देणार आहे. आता जी संधी मिळाली आहे त्याचं सोनं करणार आहे. तुमच्या बुकलेटमध्ये कॉर्पोरेटरवर तुम्ही भाष्य केलंय, तर त्याच्या पाठीमागचा काय नेमका विचार होता? काय संकल्पना होती? काय तुम्हाला सांगायचं होतं? तो काय मुद्दा आहे? बुकलेटवर म्हणजे जो आम्ही विश्वास, प्रामाणिकपणा मला असं वाटतं की माझ्या मिस्टरांचं मार्गदर्शन हेच म्हणजे मी नागरिकांसाठी हे करू शकते काय म्हणजे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवू शकते आणि नागरिकांचे प्रश्न आणि नागरिकांच्या समस्या हेच माझे ध्येय आहे सोडवणं. प्रभागामध्ये जेव्हा तुम्ही फिरता, तेव्हा मूलभूत समस्या, मूलभूत गोष्टी ज्या तुम्हाला दिसतात, त्याच्या व्यतिरिक्त आणखी कुठल्या गोष्टी तुम्हाला जातात? उदाहरणार्थ आरोग्य असेल, यासोबत अन्य कुठले मुद्दे आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला फार गांभीर्यानं दिसतात? नागरिकांच्या समस्या फक्त मूलभूत समस्येवरच नाही अडून राहू शकत. त्यांना अजूनही त्रास होतो ते आरोग्य आणि शिक्षण. म्हणजे एखादं कुटुंब असतं, त्या कुटुंबातील जे दाम्पत्य असतं, जर एखाद्याची आई किंवा वडील ॲडमिट झाले, तर त्याची जी जमापुंजी असते ती संपूर्ण तिथे लागते किंवा मुलांच्या शिक्षणातही त्यांचा बराचसा खर्च होतो. तर मला आरोग्य आणि शिक्षण हे ह्याच्यावर होणारा खर्च ह्याच्यावर अंमल ठेवायचा आहे की कमी खर्चामध्ये त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. लोकांचा कमीत कमी खर्च व्हावा अशा हां, पद्धतीचं धोरण अशा. तुम्हाला राबवायचं. हां. हे झालं की आत्ताची सगळी परिस्थिती किंवा त्यांच्याबद्दलचं तुमचं मत. पण निवडून आल्यानंतर, निवडणूक जिंकल्यानंतर जेव्हा तुम्ही नगरसेवक बनाल, तेव्हा 100 दिवसांचं तुमचं काय प्लॅनिंग आहे? की मी आता नगरसेवक झाले आणि या 100 दिवसात मी हे करणार आहे. अच्छा. 100 दिवसांचं प्राधान्यक्रम आम्ही ठरवू. प्रभागातील समस्यांचं सर्वेक्षण करू. त्यांच्या मूलभूत सुविधा बघू की कुठे रस्ते खराब आहेत, कुठे पाण्याची टंचाई आहे किंवा गटारांची अस्वच्छता, त्याच्यावर आम्ही भर देऊ. एक शेवटचा प्रश्न की ही सगळी जेव्हा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती, दादांनी अनेक उमेदवार निवडले वेगवेगळ्या प्रभागांमध्ये. पण दादांनी तुमच्या प्रभागात तुम्हाला उमेदवारी देण्याचं काय कारण आहे? आणि दादांनी काय सांगितलं होतं की ही उमेदवारी कशासाठी दिली आहे? बरोबर. दादांनी मला ही संधी दिली की आम्ही दोघं नवरा-बायको गेली 20 वर्ष पक्षाचं सातत्याने काम करत आहोत.
पक्षाशी आम्ही एकनिष्ठ आहोत, समाजसेवेशी आम्ही एकनिष्ठ प्रामाणिकपणा आहे. मतदारही आमच्यावर विश्वास ठेवतात, की आम्ही चांगलं काम करून दाखवू. मी एक महिला आहे म्हणून दादांनी मला महिलांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी दिली आहे. सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न आपण मुलाखतीकडे जात असताना, की ही सगळी निवडणुकीची धामधूम सुरू आहे, तुमचा प्रचार सुरू आहे. पण मतदारांनी तुम्हाला मत द्यावं, हं. याचं तुम्हाला काय कारण आहे? तुम्ही काय अपील कराल आणि लोकांनी तुम्हाला मत द्यावं असं तुम्हाला का वाटतं? लोकांनी मला मत द्यावं कारण की मी आहे तेवढी सक्षम आहे, कॅपेबल आहे आणि सांगितल्याप्रमाणे की मला नुसतं मत नको आहे. मला तुमचा विश्वास पाहिजे आहे आणि तो विश्वास मी कधी वाया जाऊ देणार नाही. नक्कीच. या निमित्तानं सविस्तर आपली चर्चा या प्रभाग क्रमांक 24च्या निमित्तानं. अर्थात प्रत्येक उमेदवारांसोबत आपण चर्चा करतो, त्यांची मतं जाणून घेतो. वेगवेगळ्या प्रभागांमधल्या उमेदवारांसोबत आपण बोलत असतो. या निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या प्रभागांमध्ये आपण जेव्हा जातोय, वेगवेगळ्या उमेदवारांसोबत जेव्हा आपण जातोय, तेव्हा वेगवेगळे मुद्दे आपल्याही लक्षात येत आहेत आणि तिथल्या मतदारांपर्यंत जे मुद्दे त्या उमेदवारांना मांडायचे तेही थेटपणे पोहोचणं अत्यंत सोप्या पद्धतीनं आपल्याला या मतदारांच्या आणि उमेदवारांच्या आणि एकूणच निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उमजतायत. तुम्ही ही मुलाखत पुढारीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहता. तुम्ही जर ही मुलाखत यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा. फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा. धन्यवाद.